सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वीच हाती आलेला आहे आणि सोलापूरच्या महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवलेली आहे। जवळपास 87 नगरसेवक भाजपचे आलेले आहेत। भाजपचा महापौर होणार आहे आणि सत्ता देखील भाजपची आलेली आहे। सोलापूर शहरात ज्या महत्त्वाच्या प्रभागांकडे लक्ष लागून राहिलेलं होतं, अशा प्रभाग 17 कडे देखील काय होणार, प्रभाग 17 मध्ये कोणाला खतरा बसणार याची देखील उत्सुकता मतदारांना, नागरिकांना, विविध पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना लागलेली होती। प्रभाग 17 मधून भाजपचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये बडूरवाले असतील, कैयावाले असतील, आंबेवाले असतील आणि जंगम अशा हा 4 जणांचा पॅनल आहे। नेमकी निवडणूक कशी होती, कशा पद्धतीनं फाईट झाली, निकालाला कशा पद्धतीनं या निवडून आलेल्या उमेदवारांनी स्वागत केलं, या संदर्भात बोलण्यासाठी प्रभाग 17चे भारतीय जनता पार्टीचे नूतन नगरसेवक रवी कैयावाले आपल्यासोबत आहेत। भैया, आपलं स्वागत आहे। नमस्कार, मी नगरसेवक रवी कैयावाले, प्रभाग क्रमांक 17। दादा, कशी होती निवडणूक, काय आहे म्हणजे एकदम प्रचारात व्यस्त होता? निवडणूक तर फार रंगतदार होती। आम्हाला निवडणुकीसाठी फार कमी वेळ मिळाला होता प्रथमतः, आणि प्रचारासाठी आम्हाला कमी वेळ असल्यामुळे आमची दमछाक झाली। परंतु 2017ला आम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केले असता या प्रभागाची बहुतांश कामं आम्ही केलेली होती आणि भरमसाठ निधी आणून या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेले होते आणि त्याचाच फलश्रुत म्हणून आम्हाला याही निवडणुकीमध्ये नागरिकांनी आणि या परिसरातील सर्वच मतदार बंधूंनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। हेही 2026च्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे। रवीजी, तुमची आता हे दुसरी इनिंग आहे। पहिल्यांदा तुम्ही 2017ला निवडून आलेला होता, आता ही दुसरी इनिंग आहे। काय, कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक झाली आणि मतदारांचा कसा प्रतिसाद होता? मुद्दा तर एकच विकासाचाच मुद्दा होता। जरी इतर पक्षांनी, राजकीय पक्षांनी इथं जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु सुजाण मतदार आणि सुजाण नागरिकांनी तोड हाणून पाडलेला आहे त्यांचा प्रयत्न, आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या राजकारणावर, विकासाच्याच नीतीवर इथं मतदान झालेलं हे स्पष्ट दिसून आलेलं आहे। कुठले आपले आता माझ्याबरोबर आमचे प्रभाग क्रमांक 17 अ मधनं निर्मलाताई जंगम हे निवडून आले, ब मधनं भारतसिंग बडरूवाले, क मधनं जोगनताई आंबेवाले आणि ड मध्ये मी स्वतः कैयावाले निवडून आले। माझ्या परिसरामध्ये प्रामुख्याने लोधी गल्ली परिसर, कामगार चौक, जामुनी मोची वसाहत, त्याप्रमाणे शास्त्रीनगर, 2 नंबर स्टँडचा समोरचा भाग, बहुतांश हा टोटली स्लम हा भाग आहे। इथं काम करण्यासाठी भरपूर स्कोप आहे आणि गेल्या गत टर्मला आमच्याकडनं जी कामं राहून गेलेली आहेत, आता आम्ही ह्या टर्ममध्ये ती कामं प्रामुख्याने सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। रवीजी, तुम्ही मतदानाच्या अगोदर म्हणजे प्रचारादरम्यान प्रभागात सगळीकडे तुम्ही गेलेला आहात, असे काय समस्या दिसल्यात की प्रभागात ते आणखीन राहिलेले आहेत? प्रामुख्याने लोकांची पाणी, ड्रेनेज आणि लाईट, रस्ते ह्या प्रामुख्याने मागण्या होत्या। कारण की 2017, 18, 19 हे आम्हाला कार्य करण्यासाठी प्रामुख्याने आम्हाला वेळ मिळाला होता, परंतु कोविडच्या काळात आम्हाला काही काम करता आलं नाही। नंतरचे 4 वर्ष प्रशासक होता, तर त्याप्रमाणे जसं प्रशासक आलं आम्हाला निधीची उपलब्धता झाली नाही आणि आम्हाला प्रामुख्याने लोकांची समस्या सोडवता आली नाहीत। आता आमच्या लोकांकडनं आमची अपेक्षा जास्त आहेत की आम्ही आता या टर्ममध्ये त्यांची प्रामुख्याने जे मूलभूत सुखसुविधा आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्या सोडवण्याची आमच्याकडे अपेक्षा आहेत आणि आम्ही त्या सोडू। कारण महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आलेली आहे। आज उद्यामध्ये महापौरसुद्धा आपला भारतीय जनता पार्टीचा होणारच आहे आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने या मतदारांना जे आम्हाला त्यांनी विश्वास परत एकदा दिला आहे त्याचा पायदळासाठी त्यांची पूर्ण जी कामे असतील ते आम्ही प्रामाणिकपणे करण्याचं इथं आश्वासन देतो। रवीजी, जर प्रभाग 17ची जर जातीय समीकरणे जर बघायचं असेल तर कुठला समाज मोठा आहे, कुठल्या समाजाचा या मतदार या ठिकाणी आहे? प्रामुख्याने इथं सर्वात मोठा समाज हा मुस्लिम समाज आहे, नंतर मोची समाज आहे आणि नंतर आमचा लोधी समाज आहे। लोधी समाजाने भरभरून तुम्हाला प्रेम दिलेला आहे, इतर सर्व समाजाने दिलेला आहे। कशी होती फाईटमध्ये, कोण विरोधक होतं? कारण एकीकडे प्रभाग 17मध्ये MIM देखील दावेदार होता, काँग्रेसचं देखील मोठं चॅलेंज होतं। कसं राहिलं म्हणजे ही निवडणूक? हां, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं जातीयवादी रंग इतर पक्षाकडे देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु
आज सगळेजण फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी आश्चर्य सगळे बघत आहेत. हे जातपातचं राजकारण आता हे संपलेलं आहे. छोडो कल की बात पुराणी. आता आपण सगळेजण आम्ही सगळ्या जातीचे सगळ्या या समाजातील लोक एकत्र येऊन या प्रभागासाठी फक्त आणि फक्त विकासासाठी त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आम्ही गृहीत धरून येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व जातीय पंथाचे सर्व बहुजनांचे कामं जी असतील ते आम्ही नक्कीच 100% इकडे त्यांचे कामं सोडून घेऊ. एकंदरीत तिकीट डिक्लेअर होण्या अगोदरपासून देखील तुमच्यामध्ये एक संभ्रम होता की बाबा तिकीट मिळणार का नाही. कुठल्या आमदारांकडून आपल्याला अपेक्षा होत्या, सुभाष देशमुख, विजय देशमुख की देवेंद्र? हा मुळात सगळेच आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि आम्हाला आशा होती की जे प्रामाणिकपणे कार्यकर्ते एकनिष्ठपणे काम केलेले आहेत त्यांना नक्कीच पार्टी त्यांना न्याय देईल आणि तो न्याय आम्हाला पार्टीकडनं मिळालेला आहे. आणि तिन्ही आमदार आमच्या शहराध्यक्षा यांचे आम्ही शतशः आभार आणि ऋण आहे त्यांचे आमच्यावर की त्यांनी आम्हाला परत एकदा या प्रभागामध्ये संधी दिली, त्यांच्या पण आम्ही आभार व्यक्त करतो. काँग्रेस आणि MIMची मोठी कडवी झुंज पाहिली. हां, कडवी झुंज पाहायला मिळाली आहे. MIM ची मुसंडी चांगलीच या प्रभागात त्यांनी मारलेली आहे आणि काँग्रेस जसं आम्हाला वाटलं होतं काँग्रेस आम्हाला फाईट देईल, पण ती फाईट त्या मानाने कमी झाली. त्यांची धार आता कमी झालेली दिसून येत आहे. काय म्हणजे विकासाचं विजन राहणार आहे? कारण भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे आणि एकीकडं प्रभागातील कुठल्या विकास कामांना तुम्ही प्राधान्य देणार आहे आणि शहर विकासाला घेऊन तुम्ही कुठले प्रश्न मांडणार आहे सभागृहात? नक्कीच आमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा एकच आहे, विकास आणि विकास. आता येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील आम्ही प्रामुख्याने पाण्याची जी मोठ्या प्रमाणात समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर ड्रेनेजचा विषय आहे, ड्रेनेजची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे रस्ते आणि दिवाबत्ती हे प्रामुख्याने मुद्दे आहेत, ते प्रामुख्याने आम्ही त्यांना प्राधान्य देणार आहोत. आज सोलापुरात ज्या समस्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये मला असं वाटते की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त विकास निधी भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये आलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच राज्यामध्ये सर्वात जास्त सोलापुराच्या विकासासाठी निधी येणार आहे, हे तितकंच खरं आहे. आणि आज आपण बघत आहोत, आज आमचे तिन्ही आमदार असू दे, आमचे शहर अध्यक्ष पालकमंत्री साहेबांनी जो शब्द दिला तो पाळलेला आहे. विमानसेवा सुरू झाली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये 1 दिवस आड पाणी, शक्य तर दररोज पाणी, असा आमचा विजन आहे भारतीय जनता पार्टीचा आणि तोही साकारण्यात आम्हाला यश येणार आहे. त्याचप्रमाणे IT पार्क आहे. युवा रोजगारांना आम्ही जे इथले शिकलेले युवा आहेत ते परगावी जाऊन नोकरी करतात, तर त्यांना सोलापुरातच राहून सोलापुरात त्यांना व्यवस्था करण्यासाठी IT पार्कची इथं मंजुरी झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला समोर त्याचं हे दिसणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या सोलापुराच्या आणि सगळ्या सोलापूरकरांच्या नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगले काम होणारच आहेत आणि त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मी सोलापूरकरांचे संबंध सोलापूरवासियांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला एक हाती सत्ता दिली आणि त्या एक हाती सत्तेचा आम्ही फक्त सोलापूरकरवासियांच्या विकासासाठी आणि त्यांच्याच कार्यासाठी आम्ही त्या तत्पर राहणार आहोत. तर आपल्या तुम्ही म्हणल्यासारखं या प्रभागामध्ये मोची समाज आहे, लोधी समाज आहे, इतर सर्व समाज आहे आणि मुस्लिम समाज देखील आहे. आता निकाल आलेला आहे. शास्त्रीनगरमध्ये देखील मुस्लिम बहुल इलाका आहे, त्या ठिकाणी देखील मोठ्या समस्या आहेत. आपल्या लोधी गल्लीमध्ये, लष्कर परिसरामध्ये विविध समाजाची वस्ती आहे, त्या ठिकाणी समस्या आहे. तुम्ही शास्त्रीनगरमध्ये जाणार आहे का विकासाला घेऊन, किंवा ज्या ठिकाणी आपला समाज आहे कसं बघता, म्हणजे राजकारण निकालानंतर कसं आहे? जाणार नाही साहेब, आम्ही शास्त्रीनगरमध्ये आता ऑलरेडी गेलेलो आहे. आमचा सर्वेसुद्धा सुरू झाला आहे. मागच्या टर्ममध्ये आमच्याकडनं जे काही कामं त्या परिसरातले राहून गेली तर ती कामं आम्ही प्रथम प्राधान्य शास्त्रीनगरमध्ये मुस्लिम समाज असू दे, शास्त्रीनगरमध्ये पद्मशाली समाज असू दे, ह्या नागरिकांची जी कामं आमच्याकडनं राहून गेली ती प्रामुख्याने आम्ही प्रथमतः त्यांना प्राधान्य देणार आहोत. नंतर आम्ही आमच्या परिसरातली कामं करून घेणार आहे. कारण आम्ही गेल्या टर्मला बहुतांश कामंही आमच्या परिसरातली झालेली आहेत आणि त्यांच्या तुलनेने तिकडं कामं न झाल्यामुळे आम्ही प्रथमतः त्या लोकांना, त्या नागरिकांना आम्ही प्राधान्य देण्याचं काम करणार आहे. महापौर पदाची आज सोडत झालेला आहे. काय वाटतंय महापौर पद कोण होईल? महापौर पदाचा हा वरिष्ठांचा निर्णय असणार आहे.
भारतीय जनता पार्टी नक्कीच योग्य आणि चांगल्या आणि एकनिष्ठ उमेदवाराला त्यासाठी तो पद देईल आणि त्याला न्याय देईल. जनतेसाठी तुम्ही कसं उपलब्ध असणार आहे, कारण 14 जण आहेत तुम्ही तर मागच्या टर्म काम केलं पण यावेळेस नवीन काय उपक्रम, जनता दरबार किंवा असं काय? नक्कीच आता माझं कार्यालय भारतीय जनता पार्टी नगरसेवक म्हणून मी बेडरपूलमध्ये माझं कार्यालय आहे. आमच्या चौघांच्या वतीनं आम्ही अजून एक कार्यालय शास्त्री नगर परिसरमध्ये उघडण्याचा मानस केलेला आहे. शक्यतो सहज आम्ही उपलब्ध होऊ शकतो. तिकडे नागरिकांचा आमचा संवाद होईल, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही तिकडे कार्यालय उघडण्याचा आमचा मानस आहे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही पुढची वाटचाल आणि त्याच कार्याच्या माध्यमातून या परिसरात जास्तीत जास्त गोरगरीब लोक आहेत, महिला वर्ग जास्त आहेत, त्यांना प्रामुख्यानं हाताला काम नाही आहे, विडी उद्योग करतात, त्यांसाठी काहीतरी उद्योगधंद्यासाठी आम्ही सगळेजण चौघं एकत्र येऊन या प्रभागातील महिलांसाठी विशेषतः उद्योगधंदा आणण्यासाठी आमच्या सरकारकडे साकडं घालणार आहे, प्रयत्न करणार आहे आणि त्याचप्रमाणे जी काही त्यांच्या गरजा आहेत, इतर कामं असतील त्यांच्या लाडली बहीण योजनेच्या KYC असू द्या, मग आरोग्यविषयक त्यांचे कामं असू द्या किंवा निराधारचे कामं असू द्या, अशा ज्या सगळ्या कामं आम्ही आमच्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. या दिवशी निकालाचा दिवस होता. निकाल घोषित झाल्यानंतर काय तुमच्या प्रतिक्रिया होती, काय होतं? निकाल हा आम्हाला अपेक्षित होता, परंतु गेल्या काही टर्ममध्ये आमचा जो लोकांशी संपर्क लागला नाही, नाराजगी व्यक्त केली लोकांनी, मान्य आहे, लोक नाराज होती. आज त्या नाराजगीच्या त्यांचा वोटमध्ये त्यांचा नाराजगी दिसून आलेली नाही आहे. आमच्यावर त्यांनी वैयक्तिक नाराज असले तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर परत विश्वास टाकलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. तर आम्हाला त्या दिवशी उत्सुकता होतीच की बाबा काय होईल काय नाही, आमच्या मनात थोडं दागदुख होती, परंतु शेवटी देर आहे दुरुस्त आहे, लोकांनी आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. निश्चितच प्रभाग 17मधील जे भाजपचे जे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत, जनतेने आम्हाला पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आणि या विश्वासाला पात्र राहून प्रभाग 17च्या सर्वच ठिकाणी विकासाचा जो मुद्दा आहे त्याला घेऊन आम्ही चारही नगरसेवक या ठिकाणी प्रयत्नशील राहणार असल्याचं नूतन नगरसेवक रवी कयावाल यांनी म्हटलेलं आहे. जहूर सोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर.